काहीतरी सूचना करतायत, त्यांच्यावर बातचीत करतायत. अजय करा करा. नाही, अजय देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. सामना सुरू होतोय. स्ट्राईक केलेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. रोहित पाटील येथे गोलंदाजी मार्कवर. एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. सतरंगी 11 हेडूटने संघ आपण इथं क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकल्यानंतर स्ट्राईक केला आपण पाहू शकता यावेळेला बॅटर ओमकारला आपण पाहू शकता. 2 स्ट्राईकला विश्वासला आपण पाहू शकता. रोहित गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला ओमकार. ओमकार पाहू कशा प्रकारे बॅटिंग करतो P1 मध्ये. शशांक पाटील देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 40+ एक चांगले क्रिकेटर, एक चांगले पंच देखील आहेत SP पॅनलचे. या शशांक तुमचं देखील हार्दिक स्वागत. ओमकार स्ट्राईकला. 2 गुण शशांक पाटील यांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर शाकला ओमकार. ओ पहिला चेंडू एज आहे यावेळेला. बॅटची हलकीशी कडा लागली, वेगाने इम्प्रेस केलं. स्लॅश करायचं होतं. पहिल्या चेंडूवरती रोहित पाटीलला यश मिळालंय. प्रदीप काळेने खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद होतं. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. भावेश येतोय नवीन आपण तर गोलंदाज, आपण बॅटर येतोय. यश मिळालं रोहितला. भावेश आलाय नवीन बॅटर. रोहितला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. ओमकार बाद झाला पहिल्या चेंडूवरती. काय चेंडू होता, वेग प्रचंड होता रोहित पाटीलकडे. नेक्स्ट चेंज रिप्ले देखील आपण पाहू शकता, कारण की थोडंसं गावापासून मैदान लांब आहे, त्यामुळे आपण डोंगलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे थोडासा टेक्नॉलॉजीचा इश्यू झाला तर कोणत्या प्रकारचं कमिटमेंट आपण करू नका. रोशन आत्ताच एक स्पर्धा झाली त्याचा देखील आम्ही तुम्हाला उल्लेख करूच. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू, सरळ निघून जातो. आपण आडव्या बॅटने खेळायचं. डॉट चेंडूची समाप्ती ते. नाही, विनोद पाटील मग चांगली कमिटमेंट केली की तुम्हाला जर कोणाबद्दल चांगलं बोलता येईल तर वाईट देखील नका बोलू. तुम्ही मग तो जॉब करा. गुणलेखन जेव्हा करतो ना तेव्हा त्याला समजतं प्रत्येक चेंडू टॅली करत असतो, प्रत्येक चेंडू डॉट लिहायचा असतो. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर शाकला. भावेश पूल केला यावेळेला. बॅकफुटला गेले. पूलचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक होते ते. झेल ड्रॉप होतोय. प्रयत्न चांगले केले होते. झेल ड्रॉप होतो मिड विकेटला विकीकडून. दोनने खातं उघडलं जात आहे. भावेशचं 2ने खातं उघडलं तर आपण ते मुळेगाव संघाचं पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच आहे. त्यानंतर मॅच असणार दैसर विपक्षाकडे, तर माताडीमध्ये मॅच असणार आहे. तिथे 11 ऐकावदे दैसर संघ. दैसर संघ देखील एक चांगला संघ आहे. वत्रे काका देखील या संघाला पुरस्कृत करतात. चंद्रकांत पाटील देखील. हा चेंडू हवेमध्ये यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळालाय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 3. वत्रे काका देखील या संघाला पुरस्कृत करत असतात. आज आपण तर महेंद्र सारखा खेळाडू नाही आहे संघात. एक अष्टपैलू खेळाडू महेंद्र भोईर. सायकलला विश्वास. दोन दिवसीय स्पर्धा. उद्या पिंटा जोशी देखील या स्पर्धेत समालोचन करणार आहेत. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू इम्प्रोवायझर स्ट्रोक सफल झाले आणि फटका बनवलाय. वेगाने चेंडू चालला यावेळेला सीमा रेषा पार. चौकार.
तेव्हा झाले धाव फलकादी 7. जेवला तरी किती लवकर. 5-5-5 रणदीप. सात धावा धाव फलकादी. रोहित गोलंदाजी मार्क. विश्वास आहे. फटका चांगला यावेळेला पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका बघायला मिळाला आहे. पंचांचा इशारा काय ते पाहिजे रणदीप पाटीलचा यावेळेला षटकार. 13 धावा धाव फलकादी लागल्यात. विश्वासने आपण तर आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीने 13 धावा रोहितच्या षटकात आल्या. एक विकेट देखील त्याला मिळाली होती. महत्वाची विकेट मिळाली पहिल्या चेंडूवरती ओमकारची. पश्चात P2 मध्ये कोण घेऊन येते. सतरंगी आई गौदेवी हेडूटने संघ. सतरंगी 11 हेडूटने संघ. तेरा धावा धाव फलकादी. तर गोलंदाजी मार्कवर येतो. लालचन येतो या संघाचा अजून एक चांगला गोलंदाज. लालचन येतो गोलंदाजी मार्कवर. बघा जरा हेमंत अर्चिकेत काहीतरी सूचना करतात बघा जरा. समोर स्वयंसेवक कोणतरी पाठवा. लालचंद भंडारी येतो गोलंदाजी मार्कवर. भंडारी म्हटलं तर आमचे 40+ किशोर भंडारी खूप चांगले बॅटर. लालचंद येतो गोलंदाजी मार्कवर. संदीप एन कडून स्ट्राईकला भावेश. ऑन साईडला वळ. काय क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. यश खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नाही जिथे हाताचा वापर करते ते पायाचा वापर केला. फुटबॉलचा प्रकार बघायला मिळाला पण चौकार वाचवला यशने. 3 धावा सेव्ह केलेत आपल्या संघासाठी. धावा झाल्या धाव फलकादी 14. लालचंद गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म उर्धकडे मार्क होतोय. सूचित करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. विश्वासला आपण पाहू शकता. विश्वास स्ट्राईक एंडला. लालचंद गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं टिकवलं स्ट्राईकला विश्वासला आपण पाहू शकता. विश्वासच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. लालचंद राईट आर्म उर्धकडे मार्क होतोय. फुल टॉस होता यावेळेला. ड्राईव्ह केलाय. चांगलं शतशत. इथे काय झालं एकाच आपण तर ट्रॅकवरती 2 गाड्या आल्या होत्या पण क्षेत्ररक्षकाची फेकी अचूक घेत नाहीये. अन्यथा इथे एका बॅटरला परतावं लागलं असतं. भावेशला मला वाटतं नक्कीच परतावं लागलं असतं. धावसंख्या आपण कधी 15 धावा आपण पाहू शकता. विश्वासने बघा मगाशी एक षटकार एक चौकार मारला. तो आता 2 चेंडू डॉट देतो. हेच ते क्रिकेट आहे ना वैभव पाटील. कधी कोणता गोलंदाज येऊन कोणत्या बॅटरला थांबेल सांगू शकत नाहीये. लालचंद भंडारी गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंडकडे मार्क होतो. हा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होणार नाही. स्कोअर लागला. बॅटर बाद. विश्वासला अखेरकार परतावं लागतं. लालचंदला यश मिळतंय. सौरभ येतो नवीन बॅटर. सौरभ आला तर नवीन बॅटर. भावेश आणि सौरभ ही जोडी विश्वासला आपण तर
मोठे फटके खेळायचे होते पण तो त्यात बाद झालाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला होता. त्याच दरम्यान आपण 40 प्लसचे आमचे खेळाडू जगदीश पाटील येत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. लालचंद पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सौरभला आपण पाहू शकता राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. हो वेग प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय. काय वेग होता तेवढंच चांगलं यष्टीरक्षण आपण बघायला मिळतं प्रदीपचं. पॉवर प्लेचं शेवटचं चेंडू. लालचंद सौरभ हो फटका चांगला आहे. पॉईंटच्या डोक्यावरनं उडवलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. 2 धावा इथून कंप्लीट केल्या तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. सतरंगी क्रिकेट संघ हेड उठण्याच्या माध्यमातून धावसंख्या दफल करते आपण पाहू शकता. 16 धावा. 8च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. लालचंद या षटकात चांगली गोलंदाजी केली. त्याला 3 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्यांनी चांगलं कमबॅक करून दिलंय. पाहिजे आता पुन्हा एकदा रोहित पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. सोळा धावा. रोहित आलाय गोलंदाजी मार्कवर. सायकलला आपण भावेशला पाहू शकता. भावेशला तर चांगली बॅटिंग करावी लागली. भावेश आणि सौरभला अरे गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. सतरंगी क्रिकेट संघ हेड उठणे संघाकडे. रोहित पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. रोहित संदपेंकडून पूल केला. यावेळेला फटका चांगला आहे आणि चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा चेंडू ऑन द टोस खेळला. यावेळेला कट केला चेंडू. षटकावर रिझन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतोय. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता 23. रोहित स्विच हिट केलं. यावेळेला पाठवलंय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव. धावसंख्या दाखल कर 24 धावा. सौरभच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका आलाय. सौरभ भावेश रोहित गोलंदाजी मार्कवर राईट राहून दगड मारा करतोय. ओ हुक्काराच्या आता लिडिंग आहे. जे झेलची शक्यता आहे. खूप चांगला झेल पकडला तो रोहित पाटील. अजून एक यश मिळतं आपण तर पहिल्या स्पेलमध्ये देखील यश मिळालं. दुसऱ्या स्पेलमध्ये आला विकेट मिळालंय. यशने एक चांगला झेल पकडलाय. सात चेंडूमध्ये 11 धावा करून भावेश बाद होतोय. नवीन बॅटर येतो यावेळेला. भूषण आलंय. भावेश बाद झाल्यानंतर भूषण आलेत. हो उंच चेंडू गेला. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय स्कोअर लागला. झेल ड्रॉप. अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा. सोमनाथ कडून चूक झाली. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता.
27 धावा. 27 धावा झाल्या 30 षटकातील. शेवटचा चेंडू. चांगलं कमबॅक केलं आपण तर सतरंगी क्रिकेट संघ हेडुटने संघाने. गोलंदाजी या संघाकडे खूप चांगली आहे. रोहित सारख्या अष्टपैलू खेळाडू या संघाकडे. फुलटॉस चेंडू चालला यावेळेला मिड विकेटला. सौरभच्या मध्ये 2 धावा इथे होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाणी ड्रिंक्स बेकर जरा मैदानात जायचं पाणी घेऊन. खरं थोडंसं ऊन देखील आता वाढतोय. पाण्याची मागणी केली आहे. जरा कोळेगाव संघाचे खेळाडू आपण जाऊ शकता मैदानात. धावा झाले दाखल करते 29. कारण का 18 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तर रोशन फराड जर कुठे असाल तर आपण लवकर यायचं. रोशन समोर आहेत. कारण ही वाहिनी त्यांना पूर्णपणे आपण तर खूप उंच भरारी घ्यायचे ते देखील काम करतायत सातत्याने. भूषण आले गोलंदाजी मार्कवर. भूषण काळन. भीम काळन यांचे सुपुत्र. आता पप्पा तर चांगली खेळपट्टी बनवत होता. मुलगा खेळपट्टी चांगली गोलंदाजी करतो का पाहायचंय. भूषण पहिला चेंडू आपण आता व्यवस्थित मिळेल होता. ये चाललाय चेंडू यावेळेला मिडॉलवरनं रोहित येतो. 1 धाव मिळते. भूषण काळन आल्यात गोलंदाजी मार्कवर. सौरभला आपण स्ट्राईकला पाहू शकता. भूषण काळन गोलंदाजी मार्कवर. भीम काळनचे सुपुत्र. पण आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतात. पहिला चेंडू तर चांगला टाकला होता. मोठ्या फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं होतं. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. अच्छी सूचित केला फटका. काय जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने पाठवून दिलाय थर्डमॅन सीमाशावर. षटकार.
पान चेंडू होता यावेळेला बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. काय वेग होता, प्रचंड वेग होता, वेगाने इम्प्रेस केलं भूषणने. चेंडू बाकेत अजूनही 2. स्ट्राईकला भूषण, गोलंदाज भूषण. भूषण तो भूषण राईट आर्म ओव्हर कडे मारत होता भूषण काळन. स्ट्राईकला भूषण. अजून एक चांगला चेंडू गुडल्या पण नंबर टेकअप झाला. काय गोलंदाजी केली जाते यावेळेला, अप्रतिम गोलंदाजी. दुपारच्या भोजनानंतर विनोद पाटील देखील बघा फ्रूटचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अंतिम चेंडू. भूषण तो भूषण राईट आर्म ओव्हर कडे मारक होतोय. 4थ्या षटकातील पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस होता यावेळेला. बॅक पुढे गेले, पंच केलाय, चेंडू चालला यावेळेला. आपण वेळी तर कव्हर आणि स्वीपकरच्या मधून चेंडू सीमारेषा पार चाललाय. षटकार आणि धावसंख्या वाढ फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 43. कदाचित यश दुखापतग्रस्त असावा, त्यामुळे आपण तर प्रदीप आलेत गोलंदाजी मार्ग. अंतिम षटक आहे, स्लॉगरचा हाणामारीचं षटक. सौरभला आपण स्ट्राईकला पाहू शकता, जर्सी क्रमांक 20. अंतिम षटक प्रदीप तो सौरभ. 43 झाल्यात. पाचा इथून किती धावा येत आहेत. पाटील लेवन संदप आयोजित जय वेताळ स्वामी चषक 2025 दमदार आयोजन. पात्राचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात विनोद पाटीलचा विचार केला, खूप चांगल्या मॅचेस बघायला, रफ अँड टफ मॅचेस बघायला, शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅचेस बघायला मिळाल्या. ऑन साईडला बॉलला यावेळेला गॅप बंद चेंडू चाललाय का पाहायचं. 1 बाउंड चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून सीमारेषा पार चौकार. विनोद पाटील ह्याच मैदानावर पहिला प्रीमियर कॉलनी होती, आता उंच उंच टावर झालेत. म्हणजे गेले आता आठवण आपण तर आता राहिल्या त्या फक्त आठवण, गेले ते क्षण होते. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला इम्प्रोवायझर स्ट्रोक बनवलाय. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. काय बॅटिंग केली जाते बघा आपण धीरजच्या माध्यमातून. सौरभ 51 धावा. 1 मिनिट डीजे मास्टर. 51 धावा. सौरभ चांगली बॅटिंग करतोय. अजूनही आपण तर चेंडू बक्के 4. या 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या आहेत. प्रदीप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. 60+ कमी धावा झाल्या, पण त्या चेस देखील होता नाकी नो झाले होते. सॉरी 51 धावा आहेत. 51 धावा आहेत. नाही आपण 51च, पण फक्त माझं गणित चुकलं की षटकार आला असं वाटलं. प्रदीप स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. शरीराचा वेध घेतला. 1 धामिटे. संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 52. धावाले धप्पल करते आपण पाहू शकता 52. भूषण स्ट्राईकला. चेंडू बाकी अजून या षटकातील विचार करतात. 3 चेंडूचा खेळ बाकी. फुल टॉस पायावरती आदळलाय. लेग बिफोरचं अपील केलंय. बॅटर बाद. प्रदीपला यश मिळालं अखेरकार.
बॅटिंग करताना गडी बाजूला तब्बल आम्हाला ओमकार माहिती देत आहेत. नाही, विकेट्स किती केलेत? 4 विकेट्स केलेत आणि चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 2 चेंडूचा खेळ बाकी. SPL प्रदीप फटका चांगला यावेळेला पाठवून दिलाय चेंडूला लॉंग ऑन सी मार्शा पार षटकार. हरेच्या बॅट मधून उत्तुंग षटकारला मच निडेड षटकारला आहे. धावा झालाय धाव फलकात आपण पाहू शकता 58. चेंडू बाकीचा फक्त आणि फक्त जर विचार केला तर 1. हरेश पाटीलच्या बाण मधून उत्तुंग षटकारला. अंतिम चेंडूवरती काय करतो पाहिजे, किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे. जो संघ जिंकेल तो कोणी संघाबरोबर फाईट बॅक करेल. ट्रॉफीज देखील आपण पाहू शकता सिल्वर कलरच्या ट्रॉफीज. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग शतशक रोहित येतोय चेंडूला फीड करतोय. चांगली फेकी गुड थ्रो, खूप चांगली फेकी पण 2 धावा इथून कंप्लीट झाल्या आहेत. धावसंख्या फलकाती 60 आणि 61चं लक्ष असणारे सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे संघाला आज हायस्ट धावा आतापर्यंत आपण यापर्यंत पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅच मध्ये 60 धावा झाल्या आहेत. गडी बाद झाले तब्बल ओमकार मला सांगतात 4 आणि 61 धावांची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. आपण तर सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे संघाला जे सुरू होईल ते जाऊ दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे जाऊया. डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
बाळू पाटील सर, स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचंच. जय वेताळ स्वामी चषक 2025 आयोजक आहेत पाटील 11 क्रिकेट संघ संदप. संदपच्या क्रीडांगणामध्ये आपण आहोत. 2 दिवसीय ही स्पर्धा आणि स्पर्धेचा पहिला दिवस, सामना क्रमांक पहिल्या फेरीतील हा चौथा सामना. तर दोन्ही टीम 12th मॅन आपण इकडे बसा. ट्वेल्थमॅन आहे त्यांचे, थोडे बाजूला होते. टार्गेट या ठिकाणी 61 धावांचं आहे विजयासाठी. आजच्या दिवसातील पहिल्या 3 सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितली ती सगळ्यात मोठी धावसंख्या 60 आणि 61 धावा करायच्या आहेत सतरंगी क्रिकेट संघ हे दुडणेला. सलामीवीर आपण बघतायत रोहित आणि त्याचबरोबर नीरज. हे ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे. हे दोन्ही टीमची बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. सौरभ बॉलिंग मार्क सौरभ. तर कोळेगाव वर्सेस आपण बघतायत एदुडणे ही लढत. हे 2 शेजारी शेजारी असणारे ही 2 गावं आणि 2 संघ आपण बघतायत मैदानात खेळत असताना. टार्गेट 61, 12.20 ही धावांची आवश्यक गती. स्ट्राईकला रोहित पाटील, बॉलिंग मार्क तयार सौरभ. पहिलाच बॉल संदपगाव इनकडनं. हो स्लाइस करतायत बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू वेगाने निघालाय, सीमा रेषेच्या दिशेने आत ढकलण्यामध्ये अपयश आलंय आणि अंपायर सांगतायत हा चौकार. जी चावी आम्हाला सापडलेली आहे 2 व्हीलरची. तर बघा कोणाची असेल गाडी, कोणती आहे ते सांगा आणि घेऊन जा. कीवरती गाडी कोणत्या कंपनीची त्याची माहिती मिळालेली आहे. आपले खिसे चेक करा, कोणाची चावी हरवली आहे का बघा. हो पुन्हा एकदा अप्रतिम ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, चेंडू गेलाय डीप पॉइंट, सीमा पार, चौकार. तर 2 चौकार 2 चेंडू मध्ये येत आहेत. सुरुवात धमाकेदार होते मैदानावरती सतरंगी क्रिकेट संघ हेदुडण्याची. सौरभ ओ फुल टॉस हवेत, फिल्डर नाहीये त्या ठिकाणी डीप मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे, दुसरी धावही पूर्ण होते आणि दरम्यान तिसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतोय. आणि या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती हेदुडण्याची आपण बघतोय 11 धावा, एकही विकेट न गमावता ही 11 धावसंख्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा हे आलेले आहेत आणि टार्गेट एकूण 61 धावांचं आहे. माहिती आहे रोहितला इथून आक्रमकता खेळावं लागेल. प्रति ओव्हर मागे आपण बघितलं तर विजयासाठी 12.20 ही धावांची आवश्यक गती आहे. सौरभचं हे षटक आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात. स्ट्राईकला त्या ठिकाणी नीरज प्रथमच या ओव्हरमध्ये स्ट्राईकवरती येतोय. बघा जी समोरची गाडी पार केली आहे, छोटंसं बोरीचं झाड आहे. ती गाडी मला वाटतं आतमध्ये आहे का क्लोज असेल, सीमारेषा थोडी दूर करा. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावत येत आहेत आणि कधी कधी फिल्डर इतक्या वेगाने धावत येत आहेत की ते देहभान विसरून सीमारेषेच्या दिशेने जातात. हो हा चेंडू यावेळेस मात्र डॉट बॉल त्या ठिकाणी बघतोय आपण. यावरचा पहिला चेंडू डॉट येतोय. सौरभ कमबॅक करत असताना कुठेतरी त्या कमबॅकची गरज आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 चौकार आले आणि त्यानंतर एक तिहेरी धाव आपण बघितली. 4 चेंडूत 11 धावा आलेले आहेत. हो सुंदर, यावेळेस मात्र लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार.
आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. पुन्हा एकदा सौरभ. हो बॅटचा स्विंग बघा, प्रचंड वेगाने बॅट फिरवली होती पण संपर्क नाही झाला बॉल आणि बॅटमधला आणि त्यामुळेचा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 15. आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेत वैभव डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ओमकार आहेत. आणि आमचे बघा 40+ खेळाडू देखील आले आहेत. जगदीश त्या ठिकाणी आहेत, शशांक पाटील आहेत. आणि या दोघांचंही स्वागत आपण करूया. भरपूर वर्ष या संघाने या खेळाडूंनी रेग्युलरच्या माध्यमातून एक काळ गाजवला आणि सद्यस्थितीमध्ये 40+ क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत. पहिलं षटक 15 धावा आलेले आहेत. चौथा सामना आजच्या दिवसातील. यानंतर द्वितीय फेरीला प्रारंभ होईल. पण अशी माहिती मिळाली की द्वितीय फेरीची पहिली मॅच आपण दहिसर मात्राडी ऐवजी खोणी आणि यातून जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. कारण मात्राडीचे काही खेळाडू त्यांची परीक्षा अशी माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांना यायला थोडासा वेळ लागेल. तर दहिसर संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या सामन्यामध्ये सोनारपाडासारख्या ताकदवर संघाला पराभूत केलं. त्यानंतर मात्राडीने नवापाडाला पराभूत केलं. मागच्या मॅचमध्ये खोणीयाने 11 फायटर क्रिकेट संघ उत्तर शिवला पराभूत केले. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा, मॅच लगेच स्टार्ट करा प्लीज, मॅच थांबू नका. पहिले षटक संपले 15 धावा. कोळेगाव संघ यंदा खरं तर या संघाचं कौतुक प्रत्येक विभागात होते, प्रत्येक जण करतोय. SSC ट्रॉफीमध्ये त्यांनी जो परफॉर्मन्स दिला तिथून या संघाने दाखवून दिले की हम भी किसी से कम नाही. खेळाडू जरी तरुण असतील, नवीन असतील तरीही हे सगळेजण अत्यंत चांगलं क्रिकेट खेळतात. यावेळेस पूल केलाय, शॉर्ट ऑफ लेन पाठवलाय सीमारेषे बाहेर, येतो हा षटकार. क्वीज जावा. टार्गेट जरूर मोठं आहे पण नक्कीच इथून ती गुणवत्ता, ती ताकद हे दुटणीकडे देखील आहे ही धावसंख्या चेस करण्याची. पंच करतायत, षटकावरच्या दिशेने चेंडू गेला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरवरून आलेले आहेत पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत एकूण ती म्हणजे 23 धावा. दुसरं षटक सुरू झालं आहे. धावांची गती खूप चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या आहेत. या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आलेले आहेत. त्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये एकही विकेट गमावला नाही आहे. एक जमेची बाब आपण बघतोय. हो हो, सुंदर ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतायत. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या 24 धावफलकावरती आपण बघतोय. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ओमसाई MTC वरती. अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट केले जाते. रोशन फराट पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले जातील दुपारच्या भोजनानंतर. त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांना ज्यांनी थोडीशी विश्रांती दिली, ब्रेक दिला, ते आमचे आतिश, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. रिलीवर फार कमी वेळा मिळतो का तर जे ऑनलाईन ऑपरेटर असतात त्यांना. बॉलिंग मार्कवर भूषण पुन्हा एकदा नीरजसाठी. ओहो, जागेवरनच फक्त मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत पण फिल्डर लॉंग ऑफरने येत आहेत. 2 धावा वेगाने पूर्ण करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 26 धावा झालेल्या आहेत. अत्यंत चांगली बॅटिंग. दोन्ही बॅटर व्यवस्थित सेटल झाल्यात खेळपट्टीवरती आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मिडल करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच 2 बॉलमध्ये चौकार आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात षटकाने झाली. यावरून दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत आहेत. षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 2 to go. ओ ड्राईव्ह करताय, सुंदर कॉपी बुक्स स्टाईल मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. आपल्याला रोशन एफर्टलेस फटका होता. जास्त काही ताकद नव्हती, फक्त तंत्राच्या साहाय्याने खेळले आणि विशेष म्हणजे गॅपमध्ये खेळले. हो हो, हुक केला. या फटक्यामध्ये ताकदही होती आणि नजाकतही होती.
पंच रणदीप सांगतायत आज षटकार आहे. काय जबरदस्त पार्टनरशिप दोन्ही बॅटर आपण बघतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन त्या ठिकाणी बघायला मिळतोय. रोहित 20 वरती खेळतोय, 6 चेंडूचा सामना केलाय. तर नीरज खेळतोय 6 चेंडू 16 वरती. दोघेही खूप चांगले बॅटिंग करत आहेत. 36 धावा झालेल्या आहेत. टार्गेट 61 धावांचं म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. एकही गोलंदाजाला धावसंख्येवरती अंकुश लावता आला नाहीये. या ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा किती आहेत, एकूण 21 धावा तब्बल आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. आणि त्यामुळेच हे षटक अत्यंत महागडे ठरलेले आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती दोन्ही बॅटर करत असताना पण 18 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे विजयासाठी. सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे आणि पार्टनरशिप अबाधित आहे, अतूट आहे. दोन्ही बॅट्समन खूप चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवरती सेट आहेत. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी ओमकारला आणलेले आहे. तिसरा गोलंदाज वापरण्यात आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. शफल करण्याचा प्रयत्न, पिचिंग मात्र थोडीशी पुढे होती, संपर्क नाही झाला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूची वाट बघत होते. नो बॉल कॉल. तर बघा फिल्डिंग मधला जो रूल आहे आपण बघतायत, एका बाजूला 6 खेळाडू आणलेले आहेत, त्यामुळे पंचांनी लक्ष वेधून घेतलंय आणि त्यामुळे नो बॉल. हा चेंडू डॉट जरूर होता पण आता तो नो घोषित करण्यात आला आहे कारण ऑफसाईडला फक्त 3 फिल्डर होते. काही नियम आहेत फिल्डिंगच्या बाबतीत, त्याचं पालन तुम्हाला करावं लागतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू पहिलाही होता पण फिल्डिंग चुकीच्या पद्धतीने लावली त्यामुळे तो नो घोषित करण्यात आला. आणि आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे एकूण 37 धावा झाल्यात. 24 ची गरज आहे अजूनही विजयासाठी. हो यावेळेस मात्र समोर फिल्डर मिस फील्ड झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू हाताला लागून डायव्हर्ट झाला. 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेने समीकरण बदलेल. धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 39, अजूनही 22 धावांची गरज विजयासाठी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ओमकार. हा चेंडू फार दूर निघालाय. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर आहे. त्याच कारणास्तव अंपायर सांगते आता वाईड बॉल आहे. वाईडने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत एकूण ते म्हणजे 40. 21 ची गरज आहे विजयासाठी. ओ सुपर शॉट, फिल्डरला चान्स नाही अजिबात. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती 44, 44. नो लॉस, एकही विकेट नाही गमावला. 3 to go. ओ कव्हरच्या दिशेने उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचाने गेले 2 हात आकाशाकडे. येतो हा षटकार. पन्नास धावांची पार्टनरशिप, टाळायला हरकत नाही या पार्टनरशिप साठी. जबरदस्त खेळ राहिलाय. हो आणखीन एक पॉइंटच्या वरून वीरेंद्र सेहवाग स्टाईल, वॉट अ शॉट, सिक्सर.
आणि अशा प्रकारे षटक संपन्न झाले. एकूण धावसंख्या धावफलकावरती 56. आता करायचे आहेत केवळ 5 धावा विजयासाठी आणि 5 करण्यासाठी एकूण षटकं त्या ठिकाणी आपण बघितलं शिल्लक आहेत ती म्हणजे 2. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम पार्टनरशिप. आजच्या दिवसातील ही सर्वोच्च पार्टनरशिप आपण बघतायत. पहिल्या विकेटसाठी जी 56 धावांची झालेली आहे. एकही विकेट आतापर्यंत कोळेगाव संघाला मिळालेला नाही आहे आणि दोन्ही बॅट्समन खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग मैदानावरती करतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आणि कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये असे कित्येक संघ आहेत की ज्यांची सलामीची जोडी तुम्ही बघितली तर लेफ्टी रायटी आपण बघितलेली आहे. हो, यावेळेस मात्र सामना इथून झालाय फिनिश. मॅच जिंकलेले 11 चेंडू आणि 10 गडी राखून सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणेचा फार मोठा विजय आणि पार्टनरशिप 61 धावांची आपल्याला बघायला मिळाली. वेल प्लेड हेदुडणे टीम, वेल प्लेड रोहित आणि नीरज. खोणीचे कॅप्टन लवकरात लवकर या. तर मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू ज्याने 38 धावा कुठल्या तर रोहित पाटील. मॅन ऑफ द मॅच बॉलिंगमध्ये ज्याने 2 विकेटही प्राप्त केले आहेत तर शशांक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या दोघे या, दोघे या, या दोघे या. जगदीश या आपण या. शशांक पाटील आज खूप मोठ्या तयारीने आलेले आहेत आणि बघा